नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत परभणी जिल्ह्यातील डोंगरतळा येथील एक घटना। परभणी जिल्ह्यातील डोंगरतळा तालुका जिंतूर या गावातील लक्ष्मण रामभाऊ चव्हाण यांना अंकुश रामभाऊ चव्हाण व भगवान रामभाऊ चव्हाण, गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण असे 3 भाऊ आहेत। हे चारही भाऊ आपल्या मूळ गावावरून कामधंद्याकरिता पुणे पिंपरी परिसरात आले होते। ते बांधकाम साईटवर गवंडी मिस्त्री असे काम करायचे। बांधकामाची साईट चालू असेल तेथेच स्वयंपाक बनवायचा व तेथेच राहायचे। असे चौघे भाऊ काम करून दिवाळी दसरा या सणावाराला फक्त आपल्या गावी आई वडिलाकडे येत जात होते। थोरला भाऊ लक्ष्मण हा लग्नाच्या वयात असल्याने साधारणतः 10 वर्षापूर्वी त्याच्या लग्नासाठी नातेवाईक मंडळी स्थळे शोधू लागली। त्यातून एका ओळखीच्या नात्यामधील एका सगळे सोयऱ्याने नामदेव चव्हाण, राहणार रिसोड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांची मुलगी सुनंदा हिचे स्थळ सुचविले। त्यानंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला। विवाह हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडला। दोन्हीकडची पाहुणे मंडळी खुश होती। लग्नानंतर लक्ष्मण हा पत्नी सुनंदाला घेऊन तळेगाव दाभाडे परिसरात काम करू लागला। जेथे बांधकाम साईटवर काम मिळेल ते काम, ती साईट पूर्ण होईपर्यंत तेथेच राहायचे असे त्यांचे राहणीमान होते। सुनंदा ही लक्ष्मण बरोबर कामासाठी जात असायची। दोघांच्या मिळणाऱ्या पैशामधून त्यांचा प्रपंच चांगल्या पद्धतीने चालला होता। या दाम्पत्याला लग्नानंतर काही दिवसातच पुत्रप्राप्ती झाली। त्या मुलाचे नाव त्यांनी कृष्णा असे ठेवले। त्यानंतर असाच 5-6 वर्षाचा कालावधी निघून गेला। सुनंदाला पुन्हा दिवस राहिले। तिला दुसराही मुलगा झाला। त्याचे नाव अर्जुन असे ठेवण्यात आले। दोन्ही मुले संसारकुले या म्हणीप्रमाणे लक्ष्मण व सुनंदा हे दोघे काम करत समाधानी जीवन जगत होते। तर मुलगा कृष्णा येथील शाळेत जात होता। लक्ष्मणला रविवारी सुट्टी असायची। मग लक्ष्मणचा भाऊ गणेश हा अधूनमधून त्यांच्याकडे येत असायचा। ते दोघे मस्तपैकी दारू मटणाच्या पार्ट्या एकत्रित करीत असत। गणेश हा कधी कधी आपल्या पत्नीलाही घेऊन येत असायचा। तो तेथे राहत असायचा। गवंडी मिस्त्री कामात बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याने ते सुट्टीच्या दिवशी श्रमपरिहाराचे काम करायचे। साधारणतः 3-3.5 वर्षापूर्वी लक्ष्मण चव्हाण हा पत्नी मुलासह सुसगाव येथे राहत होता। त्यावेळेस लक्ष्मणचा भाऊ गणेश याच्यावर हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्हा नोंद झाला होता। हिंजवडी पोलीस त्याचा शोध घेत होते, परंतु तो पोलिसांना चकवा देत असल्यामुळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सतत डीबीच्या तथा सर्व्हेलन्सच्या पथकाला फरारी गणेश चव्हाणची माहिती काढायला सांगत होते। लवकरात लवकर त्याला जेरबंद करून येरोडा जेलला गजाआड करण्याच्या सूचना देत होते। एके दिवशी लक्ष्मण राहत असलेल्या ठिकाणी साध्या वेशामधील पोलीस कर्मचारी आले। त्यांनी घराची झडती घेतली। त्यावेळी लक्ष्मण कुठेतरी बाहेर गेला होता, तर सुनंदा ही एकटीच घरी होती। पोलिसांना तिथे विचारले की गणेश कुठे आहे, तो कोठे राहतो, सध्या तो कोठे मिळेल, असे एक ना अनेक प्रश्न विचारले। त्यावेळी सुनंदाबाईने पोलिसांना सांगितले की गणेश हा लोणीकंद येथे सासऱ्याकडे राहतो। मग पोलिसांनी सुनंदाबाईला जीपमध्ये बरोबर घेतले। तिला गणेशच्या सासरचे घर दाखविण्यास नेण्यात आले। मग सुनंदाने लोणीकंदमध्ये जिथे गणेश राहत होता त्या घरी नेले। त्यावेळी पोलिसांनी गणेशला पकडून पोलीस स्टेशनला आणले। त्याला फरार गुन्ह्यात अटक करून त्याला येरोडा जेलच्या गजाआड करण्यात आले। सुनंदाने पोलिसांना गणेशच्या सासरवाडीतील घर दाखवल्यामुळे गणेशची पत्नी आणि तिचे नातेवाईक हे सर्वजण चिडून होते, परंतु सुनंदाचा पोलिसांसमोर नाईलाज होता। ही गोष्ट पती लक्ष्मणलाही आवडली नव्हती।
मग तो तिला दारू पिऊन आला की रोज या ना त्या गोष्टीवरून शिव्याची लाखोळी वाहत असायचा. सगळेजण सुनंदाला जाणून बुजून त्रास देऊ लागले. सुनंदाला या सगळ्यांच्या गोष्टीचा खूप राग येत होता, पण तिचा नाईलाज होता. सुनंदा हे सर्व आपली आई सुनीता आणि आपला भाऊ श्याम, भाऊजय उषाबाई हिला फोन करून सांगत असायची. तेव्हापासून दिवसातून एकदा ना एकदा सुनंदाच्या माहेरची मंडळी फोन करून सुनंदाची खेली खुशाली विचारत असायची. असेच काही दिवस निघून गेले. थोड्याच दिवसाचा कालावधी उलटून गेल्यावर गणेश हा जामिनावरून बाहेर आला. थोडे दिवस तो इकडे तिकडे काम करू लागला. नंतर मात्र भाऊ लक्ष्मण काम करत असलेल्या ठिकाणी येऊन काम करू लागला. सध्या लक्ष्मण हा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाजवळ पाचाने तालुका मावळ या ठिकाणी एका बांधकाम साईटवर राहत होता. त्या ठिकाणी गणेश आपल्या पत्नीसह येऊन राहू लागला. तो लक्ष्मण बरोबर काम करीत होता. दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी मस्तपैकी जवळच्या वाईन शॉपमधून दारू विकत घ्यायची व मनसोक्त दारू प्यायची. मच्छी, मटण, अंडी, खेकडा घरी घेऊन जायचे. मस्तपैकी जेवण करून आजचा दिवस मजेत गेला, उद्याचाही असाच चांगला जावा असे म्हणायचे. मात्र गणेशला दारू पिल्यानंतर सुनंदाबाईमुळे आपल्याला जेलमध्ये जावे लागले या गोष्टीचा राग यायचा. तो कधी कधी पिताना लक्ष्मणलाही म्हणायचा, तुझ्या बायकोमुळेच मला पोलिसांनी पकडले. हिला अद्दल घडवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. गणेश आपली पत्नी नंदा हिलाही तेच सांगत असायचा. दिनांक 16 जानेवारी 2024च्या मकर संक्रांतीनंतरचा दिवस होता. या दिवशी गणेश, लक्ष्मण व नंदा या तिघांनी कट रचला. सुनंदाला चांदखेड गावच्या डोंगर भागामध्ये नवीन काम मिळणार आहे, ते पाहण्यासाठी जाऊ असे तिच्या पतीने सांगितले. हे नेहमीचेच असल्याने तसेच पतीने सांगितल्यामुळे सुनंदाबाई तयार झाली. तेव्हा सुनंदा, तिचा नवरा लक्ष्मण, दीर गणेश आणि त्याची पत्नी नंदाबाई असे ते चौघेजण चांदखेडच्या डोंगराकडे निघाले. ते काम बघण्यासाठी निघाले आहेत हे सुनंदाला सांगण्यात आले असले तरी त्या तिघांनी वेगळाच डाव रचला होता. त्यांनी तिला निर्जन डोंगर परिसरात नेले. तेथे असलेल्या एका खड्ड्यानजीक ते पोहोचले तेव्हा त्या तिघांनी आजूबाजूचा अंदाज घेतला आणि सुनंदाबाईला त्या खड्ड्यात ढकलले. ती खड्ड्यात पडताच बाजूला पडलेला मोठा ओबडधोबड दगड तिच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या माराने सुनंदाबाई जागीच कोसळली. ती जागेवरच गतप्राण झाली. तिचा मृतदेह खड्ड्यात तसाच टाकून खड्डा बुजवण्यात आला. एकतर तो खड्डा आत झाडीमध्ये होता, त्यामध्ये सुनंदाचा मृतदेह पुरला गेल्याने पुरावा नष्ट झाला होता. आता त्या खुनाला वाचा फुटणार नाही असे त्या तिघांना वाटत होते. ते तिघे परत आले आणि काहीच झाले नाही असे वावरू लागले. इकडे 2 दिवस झाले आपली बहीण सुनंदाचा फोन आला नाही म्हणून माहेरची मंडळी काळजीत पडली. सुनंदाचा भाऊ श्याम हा फोन करू लागला, परंतु सुनंदाचा फोन लागत नाही. या दरम्यान दिनांक 15 तारखेला संक्रांतीच्या दिवशी सुनंदाने आईला सांगितले होते की माझा नवरा व दीर हे मला खूप त्रास देत आहेत, मारहाण करत आहेत. तुला आम्ही जीवे ठेवणार नाही, त्यामुळे मला पोलिसांनी पकडले म्हणून मला शिवीगाळ व मारहाण करीत आहे. त्यावेळी सुनंदाची आई म्हणाली, संक्रांतीच्या सणाचे 2 दिवस जाऊ दे, मग आम्ही येतो भेटायला. त्यानंतर 16 तारखेपासून तिचा फोन लागत नव्हता. 17 जानेवारी 2024 रोजी लक्ष्मणने सुनंदाच्या आईच्या मोबाईलवर फोन केला. त्याने सांगितले की तुमची मुलगी सुनंदा ही 2 दिवसापासून घर सोडून निघून गेली आहे. सुनंदाची आई म्हणाली, सुनंदा असे करू शकत नाही, तुम्ही तिच्याकडे फोन द्या. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, मी बाहेर आहे, घरी गेल्यावर फोन लावतो. लक्ष्मणच्या या बोलण्याचा सुनंदाच्या आईला संशय आला.
त्यामुळे दिनांक 18 तारखेला सुनंदाची आई व भाऊ श्याम हे दोघेजण केवडे तालुका भोर येथून निघून सुनंदाईला भेटण्यासाठी सोमटणे फाटा येथे आले। त्यावेळी लक्ष्मण व सुनंदा या दोघांचेही फोन लागत नव्हते। नंतर लक्ष्मणने दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्या दोघांना मोबाईलवरून फोन केला। मी कुणाल वाईन समोर आहे असे सांगितल्यावर श्याम लगेचच तळेगाव धाबाडे पोलीस स्टेशनला गेला। तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली व त्यांना हा प्रकार सांगितला। माझी बहीण सुनंदा हिचे तिचा पती मेहुणा लक्ष्मण काहीतरी बरे वाईट केले असावे। तुम्ही त्याला लवकर ताब्यात घ्या, म्हणजे काय झाले ते समजेल असे त्यांनी सांगितले। श्याम चव्हाण यांनी सांगितलेली माहिती ऐकून घेऊन तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपल्या पोलीस स्टेशनची हद्द आहे की नाही याचा विचार न करता तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या सोबत पाठवून प्रथम सोमटणे फाटा येथील वाईन शॉपजवळ असलेले लक्ष्मण चव्हाणला ताब्यात घेतले। त्याला शिरगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो सुरुवातीला काही बोलत नव्हता। लक्ष्मणचा मुलगा अर्जुनकडे पोलिसांनी चौकशी केली। त्यावेळेस अर्जुनने सांगितले की आईला वडील लक्ष्मण, चुलते गणेश आणि चुलती नंदाईने मारले। मग लक्ष्मणकडे शिरगाव परंदवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी चौकशी केली असता त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तसेच सुनंदाचा मृतदेह पुरला होता ते ठिकाण दाखवले। मग नायब तहसीलदारांना पत्र देऊन पाचारण करण्यात आले। मृतदेह उकळून पोस्टमार्टमसाठी तळेगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आला। श्याम चव्हाण यांची रितसर फिर्याद नोंदवून शिरगाव पोलिसांनी स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 12/2024 भांडवी कलम 302-201 34 प्रमाणे नोंदवून सुनंदाचा पती लक्ष्मण, गणेशची पत्नी नंदा या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दगड, कपडे, रक्तमिश्रित माती, साधी माती जप्त करण्यात आली। संशयित गणेश हा याचा 2 पथके शोध घेत आहेत।